ताई तर आता लव्ह स्टोरीचीच पुस्तकं वाचणार ना, करेक्ट? शरू, तू अशी नेहमी चेष्टा करत जाऊ नको हा माझी. आणि त्यात काय, मला वेळ मिळालाय, मी वाचते. आणि माझं वाचून झालं ना की तूही वाच. तुला पण आवडेल. लव्ह स्टोरी आहे. सगळ्यांना आवडते, फक्त एका व्यक्तीला नाही आवडत. कोणाला? दुसरं कोण? तो शायनर मिस्टर जय खानोलकर. आवडत नाही का ग ताई? शायनर आहे ना तो. एक मिनिट. त्याला आवडत नाही हे तुला कसं काय माहित? काय झालं माहितीये का, आमच्या ऑफिसमध्ये ना फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन होतं. सगळे त्याला घाबरतात म्हणून त्याला कोणीच गिफ्ट नाही दिलं. मी म्हटलं बिचाराला गिफ्ट नाही दिलंय तर मी आपलं देते, म्हणून मी पुस्तक दिलं आणि ते लव्ह स्टोरीचं होतं. तर मला म्हणतो कसा की आय डोंट लाईक लव्ह स्टोरीज. अरे बाई, हा जगातला पहिला प्राणी असेल ज्याला लव्ह स्टोरी नाही आवडत. मला ना जरा क्रॅकपॉटच वाटतो तो. शरू, पण तुला कळायला हवं ना, तू त्याला लव्ह स्टोरीचं पुस्तक दिलंच का? बिझनेसचं पुस्तक द्यायचं ना. ताई, तुला एवढं पण कळत नाही, ते सगळं त्याला जमतं, पण प्रेमात पडायचं त्याला जमत नसावं, म्हणजे असं मला वाटतं. हा, म्हटलं हे पुस्तक दिलं, जरा वाचलं तर त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल, आणि प्रकाश पडला तर त्याच्या आईची अट पूर्ण होईल ना. नाही तर ती अट पूर्ण नाही केली तर गौतमाने म्हणजे तो अगं तो अट पूर्ण करणारच आहे, करेलच तो. हा, तेवढा विश्वास आहे माझा त्याच्यावरती. शब्द दिला ना त्याच्या आईला, मग तो नक्की पूर्ण करेल. आणि बघ तू, त्याच्या आयुष्यात पण कोणतरी येणारच. त्याचं लग्न होणार, मग तुझी आणि गौतमची वाट मोकळी होणार. तू नको टेन्शन घेऊ. नक्की त्याच्या आयुष्यात कोणीतरी येईल आणि तो प्रेमात पडेल ना? हो, असं कसं नाही पडणार. त्याला प्रेमात पाडू ना आपण, तेवढाच जुगाड येतो मला करता. तू नको टेन्शन घेऊ, त्याला प्रेमात पडायला मी लावणारच, खरंच. तू नको टेन्शन घेऊ. हा, मी निघते आता, मला उशीर होतो. हा, चला. मम्मी, डब्बा. सॉरी मला लेट झालं. जय दादा, हं? असा रोज जर उशिरा उठत राहिलास ना तर ऑफिसला काही लंच टाइमला जाणार आहेस. हे वय काम करण्याचं आहे, कष्ट करण्याचं आहे, झोपा काढण्याचं नाहीये. काही अम्बिशन्सच नाहीये. फोकस ठेव, लाईफ मध्ये फोकस ठेव. असा झोपा काढत राहिलास ना तर झालं. मग इथे बघ, वर बघ, तुझ्याशी बोलतोय मी. काय रे पण? अच्छा, मी एक दिवस उशिरा उठलोय, तू रोज उठायचास, आठवते? पण आज मी जिंकलो ना. थांब, आज तुला जास्तच काम करायला लावतो. पण काय रे, आज एवढा उशिरा कसं उठलास? काही काम करत होतास की? ऑब्व्हियसली काम करत होतो, वाचत नव्हतो. आय मीन, मी फक्त मेल वाचत नव्हतो, रिप्लाय सुद्धा करत होतो. अरे मग मला सीसी करायचं ना, मी वाचलं असतं. हो, पाठवतो. पण अरे, अजून इनिशियल करस्पॉन्डन्स आहे, पाठवतो इन ड्यू कोर्स. चला, मी निघतो, उशीर होतोय. डबा द्यायला सांग त्याला. ए, डबा घेऊन जा. पाठवायला सांगतो. अरे मी पण येतो, मी आज जिंकलं, चेकिंग करतो. बाय बाय. आई, उद्यापासून ना ह्यातलं काही ठेवायचं नाही, फक्त तू आणि मी नाश्ता करायचा. हा, विचित्रासारखं वागायला लागली ती मूल. जय तर अगदीच विचित्रासारखं. काहीतरी बिघडलंच आहे काहीतरी. मी तर म्हणते, जर त्याचं काही बिघडलं असेल ना तर बिघडू दे. मला हेच तर हवंय. आणि जे काय बिघडलं असेल ते चांगल्यासाठीच बिघडलेलं असणार आहे, ह्याची खात्री आहे मला. तुझंही काहीतरी बिघडलंय. तू राहू दे, तुला अजिबात कळणार नाहीये ते. मी तर एकदम खुश आहे आणि जय पण खुश आहे, माहितीये मला. सॉरी सर, मी झोपले होते, मी नंतर येऊ का? बोल.
काय काम आहे? नाही काम काही नव्हतं सर. ते थँक्यू बोलायचं होतं तुम्हाला कालच्या गिफ्टसाठी. अरे गिफ्टनेच वाट लावली आहे. काय? काय नाही बोल. नाही तेच सर, थँक्यू. तुम्ही ते एवढं महागातलं गिफ्ट दिलं सर तुम्ही मला. थँक्यू. एवढं थँक्यू म्हणण्यासारखं काय आहे त्यात? असं कसं सर, थँक्यू कशाला? तुम्ही केवढं केलं सर माझ्यासाठी, एवढं कोणी करत नाही सर. मी काही मोठं काम केलं नाहीये. तुझ्या जागी दुसरं कोणीही असतं तर मी दुसरं काहीतरी दिलं असतं. हे दिलंच नसतं ना. लिसन, तू माझ्यासोबत आहेस, नेहमी असतोस. सो इट्स जस्ट अ जेस्चर. असेल सर, पण माझ्यासाठी तसं नाही आहे ना सर. तुमच्यासाठी असेल ते जस्ट जे जेस्चर. हां, दॅट इज दॅट. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे सर. म्हणजे आमच्या कोकणातल्या डोंगरा एवढी मोठी गोष्ट आहे सर ही. मी काल पण बोललो ना सर, हे कृष्ण आणि सुदामाची आठवण ठेवल्यासारखं आहे सर. बापरे, एवढा मोठा नाहीये रे मी. आहात सर. तुम्हाला नाही माहीत सर तुम्ही किती मोठे आहात माझ्यासाठी. खूप 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 मोठे आहात तुम्ही. ग्रेटेस्ट आहात सर, या जगातले ग्रेटेस्ट आयडॉल आहात सर तुम्ही माझे. मी कसं सांगू सर तुम्ही कोण आहात माझ्यासाठी सर. मी चुका करतो सर. म्हणजे मी मुद्दाम नाही करत सर. तुम्हाला माहिती आहे होतात सर माझ्याकडून. इंग्लिश बोलताना होतात, मेल बिल चुकतो, अशा चुका होतात ना सर. माझ्या डोक्यात विचार येतो की मॅक, तू दुसऱ्या कुठल्या कंपनीत जॉब करत असता, मग तिथे कोणतरी तुझा दुसरा बॉस असता. तू एवढा वेळा चुकला असता तरी तुला कामावर ठेवलं तरी असतं का रे? काढून टाकलं असतं लात मारून. पण काय सर, मी छोट्या गावातून आलोय ना आमच्या कोकणातल्या, तर आम्हाला ना तिथे सवयच नाही एवढ्या कामाची. तर इथल्या कामाची सिस्टम पद्धत, इथलं काम करायला मला थोडा वेळ गेला सर. पण महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का सर, तुम्ही ना थांबले सर माझ्यासाठी. म्हणजे पेशन्स ठेवले तुम्ही मी शिकेपर्यंत. मी तर बोलेन तुम्ही शिकवलं सर मला. मी आमच्या शाळेतल्या शिक्षकासारखं असं हाताला धरून शिकवलं असं गिरवायला. आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे सर. म्हणजे माझ्यासारख्या एखाद्या अशा माणसाला, ज्याला येणारा जाणारा कोणता पण माणूस हाडतूर करून जातो, कसा पण वागवतो, त्याला तुमच्यासारखा जय खानोलकर सारखा माणूस त्याच्यावर एवढ्या विश्वासाने जबाबदाऱ्या टाकतो, एवढा चांगला वागतो, एवढा चांगला बोलतो सर. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं सर. माझा कॉन्फिडन्स बघा ना सर केवढा वाढलाय. मी कामाला आलो तेव्हा कसा होतो आणि आता बघा सर मी कसा असतो. फटाफट कामं करतो. म्हणजे होतात कधीतरी माझ्याकडून चुका आणि ओरडता तुम्ही मला, पण आई शपथ मला वाईट नाही वाटत सर. कारण मला माहिती आहे तुम्ही माझ्या चांगल्यासाठीच सांगत असता मला. सर तुम्हाला माहिती आहे मी इथे काम संपवतो ना, जॉब संपतो, मी घरी जातो, रूमवर एकटाच असतो मी. तुम्ही विचार करत बसतो की मॅक, तुझ्यासारखी केवढी पोरं आहेत रे, जी अशी कोकणातून बाकीच्या गावातून मुंबईत येत असतील का, तर करिअर करायचंय, नोकरी करायची आहे, पैसे कमवायचे, घरी पाठवायचे. सर मला नाही माहित त्या बाकीच्या कोणाचं काय होत असेल, पण माझं एकदम बेस्ट झालंय सर. आणि माझं बेस्ट होण्यामागे ना सर तुम्ही आहात सर.